हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला यशस्वी उद्योजकाचे गुण पाहायचे आहेत. याच्या अगोदर आपण संकल्पना, प्रस्तावना किंवा अर्थ म्हणू शकता त्याचा वेगळा व्हिडिओ आणि वैशिष्ट्य पाहिलं होतं. त्याचबरोबर आज आता आपण गुण पाहूया की एखादा उद्योजक असेल तर त्याच्यामध्ये कुठले क्वालिटीज असतात, कुठले त्याच्यामध्ये गुण असतात, त्याच्या अंगी कुठले गुण असतात, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सो फर्स्ट वन आहे शिस्तबद्ध. ठीक आहे, फर्स्ट वन कोणता आहे? शिस्तबद्ध. आता शिस्तबद्ध आपण वैशिष्ट्यांमध्ये पण पाहिलेलो. ठीक आहे, तर शिस्तबद्धामध्ये काय येतं, एखादा उद्योजक जर असेल, ठीक आहे, इथं तेच सांगितलंय, या व्यक्ती त्यांची व्यावसायिक कार्य करण्यावर लक्ष केंद्रित करतात. म्हणजेच की जे व्यवसायामध्ये काम करायचं आहे ते फोकस्ड राहतात त्या कामावरती आणि त्यांच्या उद्दिष्टांमध्ये अडथळे किंवा विघ्ने दूर करतात. जे येणारे अडथळे असतात किंवा समस्या असतात ते दूर करण्याचं काम करतात. कसं दूर करतात म्हणलं तर त्या समस्यावरती काहीतरी समाधान काढत असतात. ओके, त्यासाठी त्यांच्याकडे अनेक युक्त्या असतात. युक्ती आयडियाज असतात त्यांच्याकडे. म्हणजेच काय, कुठली सिच्युएशन जरी त्यांच्या समोर आली तर त्यांना ऑटोमॅटिकली कळतं की या सिच्युएशनला कसं हँडल करायचं. जर मार्केटमध्ये ट्रेंड जर बदलू लागला तर त्यांना काय वाटतं की बाबा आता मार्केटमध्ये ट्रेंड वरचेवर बदलत आहे, फॅशन बदलत आहे, ग्राहकांच्या आवडीनिवडी वरचेवर बदलत आहेत. अशा वेळेस ते काय करतात, सध्या जे उत्पादन घेतात एक तर क्वांटिटी कमी करतात. ठीक आहे, पुरवठा पण मार्केटमध्ये कमी करतात. कस काय पुरवठा कमी करतात, म्हणजे ग्राहक सॅटिस्फाईड होतात त्यांनी जे पुरवठा करेल. का कमी करतात म्हणलं तर कारण आवडीनिवडी आणि ट्रेंड वरचेवर बदलत चाललेला आहे आणि डिमांड आली की लगेच सप्लाय करण्याचं काम त्या ठिकाणी केल्या जातं. त्याच्यानंतर यशस्वी उद्योजकांमध्ये त्यांच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी सर्वसमावेशक योजना व डावपेचांची रूपरेषा असते. की कुठली सिच्युएशन समोर आली तर कसं हँडल करायचं, किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट जर त्यांनी हाती घेतला असेल तर त्याची रूपरेषा वेगवेगळे डिपार्टमेंट वाईज त्यांनी विभागून दिलेलं असतं की तू हे काम कर, तू ते काम कर. आणि जो उद्योजक असतो त्या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवत असतो. म्हणजेच काय, एकंदरीत सगळी रूपरेषा उद्योजकाने बनवलेली असते. म्हणजेच तो शिस्तबद्ध असतो, शिस्तीचं पालन करतो. कोणत्या वेळी कोणते काम करायचे हे त्याला चांगलंच माहिती असतं. सेकंड जो गुण आहे आत्मविश्वास. आत्मविश्वास. आता कॉन्फिडन्स खूप महत्वाचं असतं. कॉन्फिडन्स जर असेल तरच आपण कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. अथवा स्वतःच्या मनामध्ये स्वतःलाच कॉन्फिडन्स नसेल की बाबा मी एखादा उत्पादन घेत असेल, मी एक उद्योजक आहे, तुम्ही स्वतः पण विचार करू शकता तुमच्या बाबतीत की मी एक उद्योजक आहे, मी हे करू शकतो का नाही, असे जर प्रश्न त्याला पडले तर तो यशस्वी उद्योजक होणार नाही. त्याला नेहमी वाटलं पाहिजे की मी हे करू शकतो, काहीही करून मी हे करणार. त्याच्या मनामध्ये एवढी सुद्धा शंका येता कामा नये. इथे पण तेच सांगितले, यशस्वी उद्योजक मला यश मिळेल का, क्वेश्चन, मी त्यास पात्र आहे का, याबद्दल प्रश्न विचारत नाहीत. हे प्रश्न त्यांच्या माइंड मध्ये कधीच येत नाही. जर हे प्रश्न आले तर तो उद्योजक नाही, कारण त्यांना कॉन्फिडंट राहावं लागतं. प्रत्येक सिच्युएशन त्यांना सांभाळता यावी लागते. आपल्या ज्ञानाच्या आधारे उद्योग यशस्वी करण्याचा विश्वास त्यांच्यात असतो. ते इतके कॉन्फिडंट असतात की त्यांना समजतं की माझं जे काही नॉलेज आहे, माझी जे काही बुद्धिमत्ता आहे, त्याचा वापर करून मी माझा बिझनेस किंवा माझा व्यवसाय यशस्वी करू शकतो. मी त्यास पात्र आहे. ज्या वेळेस ते बिझनेस स्टार्ट करतात त्यावेळेस त्यांना समजतं. डगमगत नाहीत, मी करू शकतो की नाही, की जर एखादी समस्या आली तर कसं करावं, टेन्शन येऊ लागले असं म्हणायला जमना. त्यांना
प्रत्येक सिच्युएशनला सामोरे जावे लागते. ओके. त्याच्यानंतर प्रत्येक कृतीतून ते हा आत्मविश्वास दाखवून देतात. आता हा आत्मविश्वास दाखवून देतात म्हणजेच काय, कुठलीही गोष्ट करू दे त्याने एकदम कॉन्फिडन्स ठेवून करत असतात. म्हणजेच काय, ते आत्मविश्वास दाखवत असतात. जरी एखादी समस्या आली, व्यवसाय संघटनेमध्ये खूप सारे कर्मचारी असतात. आता जर उद्योजक स्वतः डगमगू लागले तर ते कंपल्सरी सगळे संपलं, सगळं तिथेच संपलं. जर उद्योजक कॉन्फिडन्स ठेवून जर काम करत असेल तर कर्मचाऱ्यांना तो सुद्धा हँडल करू शकेल. आत्मविश्वास डन. त्याच्यानंतर आहे मोकळ्या मनाचे, ओपन माइंडेड. आता हे खूप इम्पॉर्टंट असतं. ओपन माइंडेड असायला पाहिजे. कुठली एखादी गोष्ट असेल माइंड मध्येच, मनामध्येच. आता काही जणांना सवय असते की ते स्वतः जे काही पर्सनल लाईफ मध्ये असतं ते एक तर कुणाला सांगत नाहीत. ठीक आहे, म्हणजेच काय, ते सांगितलं पाहिजे. ओपन माइंडेड असलं पाहिजे. आपल्या सगळ्या गोष्टी त्यांना शेअर करता आलं पाहिजे. बट इथे काय सांगितलेलं आहे चेक करूया. मोकळ्या मनाचे म्हटलेलं आहे प्रत्येक कार्य अँड परिस्थिती सिच्युएशन ही एक व्यावसायिक संधी आहे. कुठली पण परिस्थिती असू दे, ते उद्योजकासाठी अपॉर्च्युनिटी आहे, म्हणून त्या पद्धतीने काम करावं लागेल असे उद्योजक समजतात. कार्यप्रवाह आणि कार्यक्षमता, कुशल मनुष्यबळ म्हणजे चांगले कर्मचारी, शिकलेले कर्मचारी, हुशार कर्मचारी, संभाव्य नवीन व्यवसायाबद्दल सतत कल्पना निर्माण केल्या पाहिजे. सभोवताच्या सर्व गोष्टींकडे आणि ध्येयाकडे लक्ष देण्याची क्षमता त्यांच्यात असते. ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, ओपन माइंडेड असलं पाहिजे. म्हणजेच काय, मोकळ्या मनाचे असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल घेऊया, ज्यावेळेस डिमॉनिटायझेशन झालं होतं. डिमॉनिटायझेशन म्हणजे काय, नोटाबंदी झाली होती. कधी झाली होती ते कमेंट करू शकता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे, त्याचं आन्सर मी नाही सांगणार, तुम्ही मला कमेंट करा. आन्सर सांगत होते. नोटाबंदी झाली होती, त्यावेळेस सगळे नोटा बंद होते. मग व्यवहार कसे करणार? व्यावसायिक असो, ग्राहक असो, व्यवहार कसे करणार? उद्योजक कोणी असू शकतो, आधीच म्हटलेलं आहे. मग त्यावेळेस ऑफलाईन तर नोटाबंदी असल्यामुळं पैसे देणं घेणं, पैसे देऊन एखादी वस्तू खरेदी करणं, प्रत्यक्षात नोटा देऊन, ते तर पूर्णपणे बंद झालं. बँकेमध्ये पैसे होते पण त्यावेळेस बँकेमधून आपण पैसे काढू शकत नव्हतो. मग अशा वेळेस एखादा उद्योजक त्या सिच्युएशनला सुद्धा एक संधी म्हणून पाहिला. कसं? एकतर नोटाबंदी झाली होती, मग काय केलं गेलं, जे पेटीएम आहेत किंवा फोन पे किंवा गुगल पे, त्यांना एक चांगली संधी मिळाली. सगळेजण ऑनलाईन पेमेंट करू लागले, कारण तिथे नोटांचा समावेश होत नाही. ते डायरेक्टली इलेक्ट्रॉनिक काय म्हणतात, मोबाईल बँकिंग केलं जातं त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्षात पैशांची आवश्यकता नसते. म्हणून त्यांनी ऑनलाईन पेमेंट, पेटीएम, फोन पे आणि गुगल पे जे इत्यादी काही वेबसाईट आहेत किंवा ऍप्लिकेशन आहेत, त्याद्वारे ते पैशांची देवाणघेवाण करू लागले. पैसे देऊन वस्तू विकत घेऊ लागले. त्या उद्योजकाने ती संधी मांडली आणि त्या सिच्युएशनला फेस केलं. आणि आता ते मोबाईल बँकिंग इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की छोट्या ठिकाणी एका साध्या भाजी विक्रेत्याकडे किंवा जर आपण आठवडी बाजारामध्ये गेलो भाजीपाला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्कॅनर दिसेल. डायरेक्टली स्कॅन करायचं, पैसे त्यांना जातात, तिथून आपण भाजीपाला घेऊ शकतो. मोकळ्या मनाचं समजलं. नेक्स्ट वन आहे आता फोर्थ, स्वयंचालक, सेल्फ स्टार्टर. स्वयंचालक. आता स्वयंचालक म्हणजे काय पाहूया. जर काही करावयाचे असेल तर ते स्वतःच करावे लागते, हे उद्योजकांना माहिती असते. आता सेल्फ स्टार्टर म्हणलेलं आहे, स्वयंचालक. भलेही व्यवसाय संघटना असो, उद्योजक आपण आहोत, खूप सारे डिपार्टमेंट आहेत, त्याच्यामध्ये काम करण्यासाठी मॅनेजर आहेत, वर्कर्स आहेत, कर्मचारी सगळेजण आहेत. स्वयंचालक का म्हटलेलं आहे, तर स्वतः तिथे जाऊन काम करावं लागतं. आपलं पाहून दुसरे करत असतात. म्हणजेच इथं तेच सांगितलंय, तर स्वतःच करावे लागते.
काही करायचे असेल तर ते स्वतःच करावे लागते हे उद्योजकांना माहिती असते. जे कोणतंही काम असेल ते आधी स्वतःपासून सुरू करावं लागतं, छोट्यातलं छोटं काम सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर ते प्रकल्पाचे मापदंड निश्चित करतात, म्हणजेच उद्योजक स्वतः प्रकल्पाचे मापदंड म्हणजेच काय तर क्रायटेरिया क्रायटेरिया मापदंड म्हणजेच काय क्रायटेरिया किती ठरवायला पाहिजे, क्रायटेरिया किती असेल, एखादा प्रोजेक्ट असेल तर त्याचा क्रायटेरिया किती असेल त्याप्रमाणे ते स्वतः काम करत असतात. हे बघा, प्रकल्प त्या मार्गावर असल्याचे सुनिश्चित करतात. एक क्रायटेरिया ठरवला जातो, एक मापदंड ठरवला जातो, त्याच दिशेने ते काम करत जातात, रूपरेषा त्याच पद्धतीने मांडत असतात. ते इतके सक्रिय असतात की एखाद्याने त्यांना परवानगी देण्याची प्रतीक्षा देखील करत नाहीत. जे सेल्फ स्टार्टर असतात, जे स्वयंचालक असतात, ते सगळे काम स्वतःच करतात. मग त्यांना एखादा निर्णय घ्यायचा असेल तर दुसऱ्यांना विचारण्याची आवश्यकता काय? ते स्वतःच निर्णय घेतात आणि त्यावरती स्वतःच काम करतात. त्याचे एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, ओके, एखाद्याला चायची टपरी किंवा चायचं दुकान जर टाकायचं असेल तर तो असेल स्वयंचालक, सेल्फ स्टार्टर असेल. तो स्वतः तिथे काम करतो, स्वतः चाय बनवतो आणि स्वतः सर्व करत असतो. ग्राहकांपर्यंत स्वतः चहा नेऊन देत असतो. तो असतो स्वयंचालक. आता तिथे एखादं थोडस आणखीन अट्रॅक्टिव्ह व्हावं, त्या चहाच्या दुकानामध्ये ग्राहक यावे, त्यासाठी त्यांनी आणखीन काहीतरी एक्स्ट्रा एलिमेंट्स त्यामध्ये ऍड केलेले. आता काय, आधी फक्त एक साधी चहा पत्ती वापरून चहा बनवायची, आता मसाला टी, इलायची वगैरे असे वेगवेगळे फ्लेवर्स त्या ठिकाणी त्यांनी आणले. आता हे निर्णय घेतेवेळी तो स्वतः एकटा निर्णय घेतला, थोडा विचार केला आणि एकटाच निर्णय घेतला, त्याप्रमाणे त्यामध्ये बदल करत गेला. त्याला स्वयंचालक, सेल्फ स्टार्टर असं म्हणतात. नेक्स्ट वन आहे स्पर्धात्मक, कॉम्पिटेटिव्ह. नेक्स्ट वन आहे स्पर्धात्मक, कॉम्पिटेटिव्ह. आता इथे काय सांगितलंय, उद्योजकाला हे माहिती असते की ते दुसऱ्यांपेक्षा उद्योजकाला माहिती असतं की ते दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगले काम करू शकतात. आणखीन एक गोष्ट, कोणताही उद्योजक असू दे, त्यांना चांगल्याच पद्धतीने माहिती असतं, त्याला चांगलंच माहिती असतं की बाबा आपण जेवढे हुशार आहोत आपल्यापेक्षा तेवढं कोणीच हुशार नाही, भलेही असू दे किंवा नसू दे. पण माइंड मध्ये आपण आधीच पाहिलो की कॉन्फिडन्स असला पाहिजे, मी हे करू शकतो, मी हे करणारच. मग इथे तेच सांगितलंय, स्पर्धात्मक जे काही आता कॉम्पिटिटर्स राहतात त्या ठिकाणी मी स्वतः दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगले काम करू शकतो हे त्यांना माहिती असतं आणि ते मनामध्ये एकदम फिट ते बसवून घेत असतात. म्हणजेच ते इतक्या चांगल्या पद्धतीने वस्तूंचं उत्पादन करत असतात. त्यामुळे ते अनेक कंपन्या स्थापन करतात. ठीक आहे. आता या जगात उतरण्यासाठी अनेक कंपन्या स्थापन करतात म्हणजेच काय, आता एकच असतो. जसं की मुकेश अंबानीचं घेऊ शकतो आपण, त्याने अजिओ ते त्याचंच आहे. त्याच्यानंतर रिलायन्स नेटवर्कचं काढलेलं, अशा भरपूर सारे बिझनेस, म्हणजेच काय केला, तो डिवाइड केला. ट्रेंड्स पण मुकेश अंबानीचंच आहे. म्हणजेच काय, ट्रेंड्स, अजिओ, जे रिलायन्स जिओचं नेटवर्क आहे तर त्याचंच आहे. पण त्याने या कॉम्पिटेटिव्ह म्हणजे या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी अनेक कंपन्या स्थापन केल्या. एक्झाम्पल सांगितले. त्यांनी उभारलेल्या उद्योगधंद्यामध्ये यशस्वी होणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असते आणि ते त्यांना माहिती असतं, मी जे करायलो ते मला नुकसान होऊ दे, काही होऊ दे, बट मी सक्सेस होणारच, मी यशस्वी होणारच हे त्यांना माहिती असतं. उद्योजक त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या यशाची नोंद ठेवतात. आता याचं मीनिंग काय होतं, साधं सिंपल आहे. जर तुम्ही उद्योजक असाल, तुम्हाला 2020 ला चांगला नफा झाला आणि तुमचं गुडविल खूप जास्त वाढलं, तुम्हाला यश मिळाला, तुम्ही असंच ते यश मिळालं असेल, जाऊ दे,
असं म्हणता का? अजिबात नाही. तुम्हाला मिळालेलं यश लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काहीतरी खास करत असता किंवा सेलिब्रेशन करत असता, पार्टी वगैरे देत असता, फोटोज वगैरे काढून तुम्ही मेमोरी बनवून नोंद करून ठेवत असता. ओके, स्पर्धात्मक कॉम्पिटेटिव्ह समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन असेल सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्ह असणं खूप गरजेचं असतं. रोजच्या जीवनामध्ये पण आपण सर्जनशील असलं पाहिजे. आता हा जो वर्ड आहे मागे या चॅप्टर मध्ये एकदा आला होता. हा जो वर्ड आहे मागे या चॅप्टर मध्ये एक वेळेस आला होता. सो त्याचं मीनिंग काय होतं तर क्रिएटिव्हिटी होतं. सृजनशील म्हणजे क्रिएटिव्ह. ओके, इथे काय सांगितले? परस्परांशी कसलाही संबंध नसलेल्या घटना, परस्परांशी कसलाही संबंध नसलेल्या घटना व परिस्थिती यांच्यामध्ये संबंध निर्माण करणे हा सृजनशीलतेचा एक पैलू आहे. दोन गोष्टी वेगवेगळ्या डिफरंट आहेत. त्या दोन गोष्टींना एकत्र आणून त्यांच्यापासून काहीतरी वेगळं तयार करणे हे उद्योजकाचं एक गुण आहे. क्लिअर? इथे तेच सांगितलंय. संबंध नसलेल्या घटना, परिस्थिती यांच्यामध्ये संबंध निर्माण करणे हा क्रिएटिव्हिटीचा एक गुण आहे. दोन गोष्टी डिफरन्स आणि त्याच्यानंतर त्यांना एकत्रित आणल्यानंतर काहीतरी वेगळं करणे. उद्योजक नेहमी इतर वस्तूंच्या एकीकरणातून उपाययोजना तयार करतात. इतर वस्तू, सगळे वस्तू जमा करतात आणि ते सगळे एकत्रित आणून त्यांच्यापासून काहीतरी वेगळं तयार करण्याचं काम करत असतात. ते सद्य परिस्थितीतील उत्पादनांना बाजारात नवीन रूपात परत आणतात. जे आता एक्झाम्पल घेऊया आपण. जे आपण पाणी पितो, बिस्लरीचे प्लास्टिकचे बॉटल सगळ्यांना माहिती आहेत. ते प्लास्टिक आपण पाणी पिल्यानंतर फेकून देतो. काही जण ते बॉटल्स जमा करायला लावतात आणि त्याच्यापासून एक वेगळी इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह वस्तू तयार करून तीच वस्तू बाजारपेठेमध्ये आणतात आणि ती वस्तू आपल्याला आवडते, आपण तीच वस्तू खरेदी करत असतो. समजलं? नेक्स्ट वन आहे निश्चित. निश्चित म्हणजे नेक्स्ट वन आहे निश्चय. उद्योजक त्यांच्या अपयशामुळे खचून जात नाही. भलेही त्यांना अपयश आलं, जाऊ दे, एका वर्षी अपयश आलं तर ते हताश होत नाही, निराश होत नाहीत. त्यांना समजतं आता जर मला अपयश आलं तर नेक्स्ट टाइमला मला सगळ्या गोष्टी समजतात, हेच अपयश मला पुन्हा येत नाही. ओके, ते अपयशाकडे यशाची संधी म्हणून पाहतात. सर्व प्रयत्न यशस्वी करण्याचा त्यांचा दृढ निश्चय असतो, म्हणून ते पुन्हा पुन्हा यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करीत असतात. जरी अपयश आला तर त्यांनी एक त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण झाली असं समजून आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात. मग नेक्स्ट टाइमला त्यांना यश नक्की मिळतो. यशस्वी उद्योजक एखादी गोष्ट अशक्य आहे यावर विश्वास ठेवत नाही. जो उद्योजक यशस्वी होत असतो त्याचा एक गुरुमंत्र असतो. तो गुरुमंत्र म्हणायला काही हरकत नाही. एखादी गोष्ट त्याच्यासाठी इम्पॉसिबल काहीच नसतं. ठीक आहे, इम्पॉसिबल त्याच्यासाठी काहीच नसतं. जे काही असेल ते पॉसिबल आहे, राहणारच, हेच त्याच्या सतत माइंड मध्ये असतं. म्हणून त्याला आज यशस्वी उद्योजक असं म्हटल्या जातं. आय होप तुम्हाला हे 7 पॉइंट्स क्लिअर असतील. जे राहिलेले 3 पॉइंट्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.